न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। सलग 9व्या वर्षी शहरातील महिलांसाठी रथसप्तमीच्या मुहूर्तावर हळदी कुंकू समारंभ आयोजित करत मोरिया फाउंडेशनने 2000च्या आसपास महिलांना एकत्रित आणून धार्मिक संस्कृतीचे जतन केल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी केले आहे। यावेळी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये 9 भाग्यवान महिलांना बक्षिसे मिळाली। दरवर्षीप्रमाणे रथसप्तमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या मोरिया फाउंडेशनच्या 9व्या हळदी कुंकू समारंभानिमित्त महिलांशी संवाद साधताना स्नेहल खोरे म्हणाल्या की जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलांना एकत्रित आणत धार्मिक संस्कृती जतन करण्याचा आमचा प्रयत्न असतो। विकास कामांमध्ये सर्वाधिक विकास निधी प्रभाग 16 मध्ये आणण्यात यश मिळाल्याने विकासात अग्रगण्य प्रभाग म्हणून थत्ते मैदान परिसराचा उल्लेख केला जातो। गेल्या 9 वर्षांपासून सामाजिक उपक्रम, नेत्र तपासणी शिबिरे, हळदी कुंकू समारंभासह विविध उपक्रम परिसरात राबविले जातात। यापुढील काळात महिलांच्या विकासाचे धोरण राबविणार असल्याचे स्नेहल खोरेंनी सांगितले। यावेळी उपस्थित महिलांनी भाजप सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोरिया फाउंडेशन आयोजित लकी ड्रॉमध्ये अनुक्रमे पूनम नरोडे, सलोनी मुत्था, जयश्री मांडगे या पहिल्या 3 भाग्यवान विजेता ठरल्या। तर पूजा हिंद्रे, रुपाली लाटणे, मयुरी अस्वले, जयश्री काळे, मीना खाजेकर, सरला धिवर, तर फतुबाई सय्यद, रवी बोर्डे, अनिता वाडेकर यांच्या ऑर्केस्ट्राने जुन्या नवीन गाण्यांची मैफिल सजवली। हळदी कुंकू समारंभाचे पद्मावती लगड, सीमा पटारे, श्रीमती शीला खोरे, संगीता पंडित, अनिता गोरे, अनिता पाटील, विद्या पाटील, वर्षा भोईर, मनीषा बर्डे, सविता गोडेकर, रेखा होते, नूतन माळवे, कुणाल दहिटे, संकेत नागरे, गौरव करपे, आरती खाजेकर, खुशी पटारे, शौर्यजा खोरे आदींनी नियोजन केले होते। न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर।